आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी शरद फाटेजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने बैलगाड्यासह रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। आमदार नितीन बाप्पू देशमुख यांच्या मार्गदर्शनात व निवासी उपजिल्हा प्रमुख संजय भाऊ शेळके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिक आणि शेतकरी रस्त्यावर उतरले। आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। अमेरिकेसोबत झालेले शेतकरी विरोधी करार रद्द करण्यात यावा, जाहीर केलेला पीक विमा प्रति हेक्टर 17,000 रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा। या आंदोलनात समस्त पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। काही वेळाने आंदोलकांनी रस्ता मोकळा केला। मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। आपल्या राज्यातील सरकारने जे शेतकरी विरोधी धोरण आयातचा जो करार केला अमेरिकेसोबत, तो करार केल्यामुळे गेल्या 10 ते 15 दिवसापासून तुरीचे, सोयाबीनचे जवळपास 1000 ते 1500 रुपयानं सर्व व्यापाऱ्यांनी भाव कमी केले। त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं अतोनात नुकसान होत आहे। म्हणून हा कायदा, हा करार रद्द झाला पाहिजे। आणि या सरकारने ज्या वल्गना केल्या होत्या की आम्ही सत्तेत आल्याबरोबर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, त्यांनी अजून सुद्धा सातबारा कोरा केला नाही। या शेतकऱ्याची जी थट्टा लावली, ही थट्टा थांबवली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या पीक मालाला भाव मिळाला पाहिजे। त्यासाठी आज शिवसेना अकोला जिल्ह्याच्या वतीने आमदार नितीन बाप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात सर्कल वाईज, जिल्हा परिषद सर्कल वाईज हे आंदोलन छेडण्यात येत आहेत। तरी या सरकारने हा कायदा करार जर रद्द केला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन शिवसेनेच्या वतीने छेडण्यात येईल, हा सरकारला एक इशारा देण्यात येतो। आणि होणाऱ्या सर्व परिणामास सरकार जबाबदार राहील हे सुद्धा त्यांना सांगण्यात येते। म्हणून आज या सरकारचा आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। जय भवानी, जय